प्रसाद, खरं तर गेली अनेक वर्ष तुम्ही शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यावरती काम करत आहात. पण आत्ताच्या तुमच्या काही ऍक्टिव्हिटी बघितल्या आम्ही किंवा तुमच्या काही वर्कशॉप बघितले, तिथे मात्र तुम्ही जाणीवपूर्वक टीनेजला फोकस करताना आम्हाला दिसताय. तर यामागे काही स्पेसिफिक कारण आहे? हो. टीनएज हा मुलांच्या आयुष्यातला एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे आणि तो महत्त्वाचा अशासाठी आहे की मुलांचं रूपांतर प्रौढामध्ये होण्यासाठीचा तो महत्त्वाचा टप्पा आहे. म्हणजे बालपण आणि प्रौढपण, म्हणजे बालपण आणि मोठेपण याच्यामधली ती अवस्था आहे आणि त्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे. कारण या अवस्थेमध्ये मुलांमध्ये अनेक शरीरामध्ये बदल होत असतात की जे आपल्याला सहज दिसतात आणि तसेच मानसिक पातळीवर सुद्धा अनेक बदल होत असतात. म्हणजे आपण असं सहजपणे म्हणतो की काल परवापर्यंत लहान होती, आता मोठी कधीतरी कळलंच नाही. तर एका बाजूला साधारणतः 10-11 वयानंतर हे सगळे बदल मुलांमध्ये व्हायला लागतात आणि ह्या बदलाचा परिणाम हा मुलांच्या वागण्यावर, बोलण्यावर, सगळ्याच गोष्टींवर व्हायला लागतो. एकतर मुलांचं वागणं बदलतं, त्यांची विचार करण्याची पद्धत बदलते, पालकांबरोबरचं असलेलं त्यांचं रिलेशन बदलतं. म्हणजे त्यांना आता आपण मोठे झालो तसं वाटायला लागतं. याच्यामुळे होतं असं की पालकांचाही मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो की अरे काल परवापर्यंत अशी वागत होती, आता एकदम अशी का वागायला लागली, असं कुठेतरी त्यांना वाटायला लागतं. दुसरी गोष्ट अशी होते की एक मुलांमध्ये ह्या सगळ्या मानसिक शारीरिक बदलामुळे त्यांच्या रिॲक्शन्स बदलायला लागतात आणि ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो की मुलं आणि पालक या दोघांमध्येही गोंधळाची अवस्था निर्माण होते. पालक मुलांचे वाद सुरू व्हायला लागतात, मुलं एका प्रकारे वागायला पाहतात, पालक दुसऱ्या प्रकारे त्यांच्याशी वागू पाहतात आणि त्यातून मुलं आणि पालकांचे कॉन्फ्लिक्ट तयार होतात. आणि ह्या सगळ्याला एक नीटपणे हँडल करण्याची गरज असते. पालकांनाही आपलं मूल नेमकं काय प्रकारे पुढे जातंय, काय प्रकारे वाढतंय, काय प्रकारे विचार करतंय हे समजून घेण्याची गरज असते. मुलांनाही स्वतःमधले बदल एकतर समजावेच लागतात आणि त्याचबरोबर पालक आपल्याबद्दल काय विचार करतायत, ते आपल्याकडे काय दृष्टीने पाहत आहेत ह्याची क्लॅरिटी येणं गरजेचं असतं. आणि तर मग हा पालकांसाठी आणि मुलांसाठी दोघांसाठी टीनेजचा जो प्रवास आहे तो अधिक चांगला होऊ शकतो असं माझ्या लक्षात आलं. दुसरी गोष्ट असं लक्षात आली की आजचा जो बदलता कालखंड आहे गेल्या अनेक वर्षांमधला, म्हणजे गेल्या 10-15 वर्षांमध्ये, त्याच्यामध्ये मुलांच्या दृष्टीने, कारण मुलांना हे भविष्यात जगायचं आहे, मुलांना आज जी काही ती जे आज आहेत, आज ते शिकतायत, आज ती जे काही काम करतायत, ते सगळं शिकणं, ते सगळं काम करणं हे त्यांना पुढच्या 30, 40, 50, 60 वर्ष पुरलं पाहिजे. या दृष्टीने जर त्यांना करायचं असेल तर त्यांची मुळातली थॉट प्रोसेसच आपल्याला, म्हणजे थॉट प्रोसेसवरच आपल्याला काम करायला लागेल. आणि ह्या दृष्टीने पालक आणि मुलांना एकत्र घेऊन काम करावं म्हणून हा माइंडफुल टीन्सचा प्रोग्राम सुरू केला. आता माइंडफुल टीन्सचे वर्कशॉप तुम्ही घेता, तर त्याच्यामध्ये नेमकं कशावर काम होतं? एकतर आपल्या लक्षात असं आलं असेल की टीनेजच्या वयामध्ये काही एक लक्षणं ही सातत्याने दिसायला लागतात. म्हणजे मुलांची चिडचिड होते, त्यांना सतत अस्वस्थता असते त्यांच्यामध्ये. सो एक प्रकारचा इमोशनल डिस्टर्बन्स मुलांमध्ये या वयामध्ये यायला लागतो. त्याची कारणं अनेक आहेत. त्याची कारणं त्यांच्या ब्रेनमध्ये जे बदल होत असतात, त्यांच्या शरीरामध्ये जे बदल होत असतात त्याचा हा परिणाम असतो. त्यामुळे मुलं वैतागतात, चिडचिड करतात, त्यांना जेवावं असं वाटत नाही, त्यांना कंटाळा येतो, सतत एकटं राहावं असं वाटतं. अशा अनेक गोष्टी ह्या वयामध्ये दिसायला लागतात. दुसरा एक भाग असा असतो की पालकांचा आता हळूहळू मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लागतो. त्यांना असं वाटायला लागलं की आता मुलं मोठी होत आहेत तर त्यांनी मोठ्यांसारखं वागलं पाहिजे, मोठ्यांप्रमाणे विचार करायला पाहिजे. त्यामुळे पालकांच्या अपेक्षा बदलायला लागतात. मग थोड्याशा मुलांनी रिस्पॉन्सिबिलिटी वागावं, मुलांनी घरातली गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी, स्वतःच्या गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी, ह्या सगळ्या अपेक्षा आपोआपच मुलांकडून निर्माण होतात आणि त्या साहजिक आहेत, नाही त्या काही अयोग्य आहेत असं अजिबात नाहीये. तिसरी गोष्ट त्याचबरोबर महत्वाची आहे ते म्हणजे आता हळूहळू पालकांना मुलांचा भविष्य काय दिसायला लागलेला असतो की आता मुलांचं करिअर ह्या दृष्टीने विचार सुरू झालेला असतो पालकांचा सुद्धा. आणि त्या दृष्टीने मुलांकडे, मग त्यांच्या अभ्यासक्रमाकडे, ह्या सगळ्याकडे बघायला सुरुवात झालेली असते.
चौथी गोष्ट अशी असते की हेच वय असं आहे मुलांचं की ज्याच्यामध्ये मुलं अनेकदा चुकीच्या पद्धतीच्या आकर्षणामध्ये अडकण्याची शक्यता असते. म्हणजे आजच्या काळातलं ते मोबाईल स्क्रीनचं असेल, टीव्हीचं असेल किंवा अगदी काही प्रमाणामध्ये व्यसनांचं किंवा या स्वरूपाचं सुद्धा असेल. सो ह्या सगळ्याला एक नीटपणे हँडल करण्याची गरज असते. म्हणजे एका बाजूला जसं मी मगाशी म्हटलं की मुलांचं चिडचिड होते, वैताग येतो, कंटाळा येतो त्यांना. सो हे कशामुळे होतं हे मुलांनाही कळलं पाहिजे आणि हे पालकांनाही कळलं पाहिजे की आपलं मूल आता या साधारणतः वयामध्ये येतंय तर ते काय प्रकारे वागणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ मुलांची चिडचिड होते, मुलांना कळत नाही की माझं असं का होतंय, पण पालकांनी समजून घ्यायची गरज असते की आता या वयामध्ये हे होणार आहे, ते नॅचरल आहे. सो हे जितकं पालक आणि मुलं समजून घेतील तितकं त्यांचा बॉन्ड अधिक चांगला तयार होईल. सो आम्ही माइंडफुल टीम्समध्ये याच्यावर काम करतो की ह्याचं रिअलायझेशन मुलांनाही होतं, याचं रिअलायझेशन पालकांनाही होतं की आपलं मूल नेमकं कसं वागणार आहे किंवा कसं वागतंय आणि त्याच्या मागची कारणं काय आहेत. आणि नुसतं तेवढंच नाही तर ते वागणं म्हणजे मुलांनाही हे लक्षात येतं की आपली चिडचिड कशामुळे होते, आपला वैताग कशामुळे होतोय, आपल्याला नेमकं कुठल्या गोष्टींचा त्रास होतोय आणि ते सुधारण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. कारण एकदा त्यांना हे कळलं की मी असा का वागतोय तर आपोआप त्यांनाच त्याच्या सुधारण्याचे उपाय त्यांना पण सापडतात. दुसरी गोष्ट जसं मी मगाशी म्हटलं की जबाबदारीची जाणीव निर्माण होणं. तर जबाबदारीची जाणीव निर्माण होणं हे मुलं नसतात का जबाबदार, पण ती असतात, निश्चितपणे ते जबाबदार असतात. मुद्दा असा असतो की त्यांची जबाबदारी घेण्याची जी पद्धत असते ती किंवा त्यांचे जे मार्ग असतात ते आणि पालकांना त्याने ज्या प्रकारे काम करावं असं वाटत असतं ते ह्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट होतो. आणि त्यामुळे इथे पुन्हा की मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली किंवा ती असलेली जाणीव की त्यांनी काय प्रकारे काम करायला पाहिजे हे त्यांच्या लक्षात आणून दिलं की आपोआपच ते त्या प्रकारे काम म्हणजे आणि ते लक्षात आणून द्यायची गरज लागत नाही, त्यांच्या स्वतःहून ते लक्षात येतं की आपण काय करायला हवंय आणि ते काय प्रकारे करायला हवंय. म्हणजे माझा असा वर्कशॉपमधला अनुभव आहे की मुलं अगदी युनिव्हर्सल लेवलपर्यंत पोहोचतात की ह्या जगात ॲज अ माणूस म्हणून माझी काय जबाबदारी असायला हवी असणार आहे आणि ती मी कशी निभावायला. म्हणजे स्वतःच्या जबाबदारीपासून ते अगदी निसर्ग पर्यावरण यापर्यंतचा विचार ती करतात. याचा अर्थ काय असतो की मुलं विचार करत असतात, त्यांना भोवताल दिसत असतं, फक्त ते चॅनलाइज करण्याची गरज असते. ते माइंडफुल टीम्समधनं होतं. दुसरा एक खूप महत्वाचा भाग आहे तो म्हणजे जसं मी मगाशी उल्लेख केला तसं की या वयामध्ये मुलं आणि पालक यांच्यामध्ये एक थोडा विसंवाद व्हायला लागतो. पालकांनी सांगितलेलं मुलांना पटत नाही, मुलांनी सांगितलेलं पालकांना पटत नाही. याचं मुख्य कारण असं असतं की पालक आणि मुलं या दोघांची विचार करण्याची पद्धतच मुळात वेगळी असते. पालक त्यांच्या पद्धतीने विचार करत असतात, त्यांनी अनुभव घेतलेला असतो, त्यांनी 30-40 वर्षांचं आयुष्य ते जगलेले असतात आणि मुलं मात्र पूर्णपणे वेगळ्या प्रकारे या सगळ्या गोष्टींकडे बघत असतात. कारण त्यांचं ते अगदी म्हणजे पालक आणि मुलं यांच्यामध्ये किमान एक 30-35 वर्षाचं अंतर असतं. त्यामुळे मुलांची थॉट प्रोसेस ही आणि त्या बदलत्या काळानुसार ती बऱ्यापैकी बदललेली असते, बऱ्यापैकी विकसित झालेली असते. सो पालक आणि मुलं यांच्यामध्ये इथेच कॉन्फ्लिक्ट होतो कारण पालकांना वेगळ्या प्रकारे विचार करत असतात, मुलं वेगळ्या प्रकारे विचार करत असतात आणि त्यामुळे मुलं काय प्रकारे विचार करतायत हे जर पालकांच्या लक्षात आलं आणि पालक आपल्याला जे सांगतायत किंवा पालक आपल्याबरोबर जो संवाद साधतायत ते काय प्रकारे विचार करून साधतायत हे जर दोघांच्या लक्षात आलं आणि दोघांनाही तिथे एकत्रितपणे एका पेजवर आणता आलं तर ते दोघांच्या दृष्टीने जास्त, कारण मग तो प्रवास हा एकत्रितपणे अधिक चांगल्या प्रकारे व्हायला लागतो. सो हे एक काम आम्ही माइंडफुल टीम्समध्ये करतो. नाहीतर होतं असं की पालक एका दिशेने आणि मुलं एका दिशेने, मग तो विसंवाद वाढत जातो आणि मग कोणीच कोणाचं ऐकत नाही, ह्या अवस्थेला ते जाऊन पोहोचतो. त्याच्याऐवजी हा प्रवास जर म्युच्युअल अंडरस्टँडिंगने एकमेकांना सोबत घेऊन एकमेकांच्या बरोबरीने झाला तर तो अधिक चांगल्या प्रकारे अधिक चांगला त्यातनं रिझल्ट्स मिळू शकतात. मुलांना अधिक चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होऊ शकतो आणि पालकांची मुळात फोकसली काम करण्याची म्हणजे मुलांच्या दृष्टीने काय योग्य आहे त्याचा विचार करून काम करण्याची तयारी होते. सो या दृष्टीने हे वर्कशॉप महत्वाचं आहे. प्रसाद, टीनेजमध्ये म्हणजे पर्टिक्युलरली टीनेजमध्ये असे नेमके कोणकोणते प्रश्न दिसतात की ज्याच्यावरती खऱ्या अर्थाने उपाययोजना करणं गरजेचं? आपण दोन गोष्टी सेपरेट करूया. म्हणजे आता जे आपण बोललो टीनेजमध्ये काय घडतं त्याच्याबद्दल बोललो. प्रश्न म्हणजे उदाहरणार्थ मुलांची चिडचिड होणं किंवा त्यांचं आणि
पालकांचे विसंवाद होणं हे नॉर्मल आहे, कारण ते त्या वयाचा भाग आहे. त्यामुळे ते कारण दोघांची विचार करण्याची पद्धत वेगळी असते, दोघांच्याही म्हणजे थॉट प्रोसेस वेगळी असते, त्यामुळे ते होत असतं. हे जर रूपांतर नंतर प्रश्नांमध्ये होतं तर ते कशा प्रकारे होतं, तर उदाहरणार्थ जेव्हा ही मुलं वैतागतात, चिडचिड होते ते, आणि त्यांच्या वैतागण्या चिडचिड करण्याला समोरनं जेव्हा वैतागून चिडचिड करूनच त्याला रिस्पॉन्ड केला जातो किंवा रिप्लाय केला जातो, तेव्हा आपोआप मुलांचं मग त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. आणि मग त्यांचं वैताग चिडचिड हे मी आता पालकांशी बोलणारच नाहीये किंवा ते माझं ऐकूनच घेत नाहीयेत, किंवा मग त्यांच्याबरोबर त्यांच्यापासून सेपरेशनची भावना निर्माण होते की मग मला पालकांशी बोलायचंच नाहीये, मग मला त्यांच्याबरोबर राहायचंच नाहीये, किंवा मग त्याचं रूपांतर प्रश्नामध्ये होतं. अदरवाईज त्याचं रूपांतर प्रश्नात नाही होत. ते जर नीटपणाने हँडल केलं किंवा ते जर नीटपणाने समजून घेतलं आणि मुलांना समजावून दिलं की ओके, आता तुझ्यामध्ये हे बदल होणार आहेत, किंवा आता कदाचित तुझं असं होऊ शकतं की कधीतरी तुझी चिडचिड होऊ शकते, कधीतरी तुला माझा राग येऊ शकतो, किंवा कधीतरी असं होऊ शकतं की तुला अस्वस्थ वाटू शकतं, किंवा कधीतरी पटकन रडू येणं, किंवा पटकन वैतागायला, किंवा पटकन तुझ्या रिॲक्शन्स येणं असं होऊ शकतं. ते असं जर तुला झालं तर आपण त्याच्यावर बोलूया. ह्या प्रकारे अप्रोच ठेवायला सुरुवात केली किंवा ठेवला तर मग त्याचं रूपांतर प्रश्नामध्ये नाही होणार. किंवा ह्याच वयामध्ये मुलांना पालकांपेक्षा त्यांचे मित्रमैत्रिणी जास्त जवळचे वाटायला लागतात, त्यांच्याबरोबर राहावं, त्यांच्याबरोबर संवाद साधावा असं वाटायला लागतं. किंवा याच वयामध्ये त्यांना नवनवे अनुभव घेऊन बघायचे असतात, त्यामुळे एकटं राहणं, बाहेर म्हणजे घरापासनं बाजूला राहणं किंवा ह्या प्रकारच्या गोष्टी त्यांना वाटायला लागतात. आणि इथे पालकांचे वाद होतात की आपण सांगितलं म्हणजे आम्ही सांगितलेलं तू ऐकायला पाहिजेस, आम्हाला कळतं तुझं काय भलं काय वाईट आहे. आणि मग मुलांना असं वाटतं की अरे मला पण अनुभव घेऊ दे ना, मला पण करून बघू दे ना, की मला कळतं ना की माझं काय योग्य आहे काय अयोग्य आहे. सो होतं असं की मुलांना असं वाटतं की आपण आता मोठे होतोय, मला आता जबाबदारी घ्यायला पाहिजे, मला आता जबाबदारीने म्हणजे मी माझी जबाबदारी घेऊ शकतो. आणि पालकांना असं वाटतं की अरे नाही, अजून लहान आहे, अडखळेल, प्रॉब्लेम मध्ये येईल. आणि मग तिथे हे त्याला नाही म्हणतात, त्यांना तर ते करायचं असतं, आणि मग तिथनं ते वाद आणि भांडणं सुरू होतात, आणि मग त्याचं रूपांतर पुन्हा तुम्ही म्हणता तसं प्रॉब्लेम मध्ये होतं. सो तिसरी गोष्ट अशी असते की म्हणजे प्रामुख्याने आजच्या काळामध्ये की मुलांना जसं मी असं म्हटलं की त्यांना जसे अनुभव घेऊन बघायचे असतात वेगवेगळ्या गोष्टींमधले, तसे त्यांना आजच्या काळामध्ये जगाशी जोडलं राहणं किंवा आपल्या मित्रांशी जोडलेलं राहणं किंवा मित्र जे करतायत त्याच्याशी आपण सातत्याने जोडलं राहणं हे त्यांच्याशी फार महत्वाचं असतं. त्यामुळे आजच्या काळामध्ये सातत्याने स्क्रीन वापरणं, सातत्याने मित्रांबरोबर ऑनलाईन, कारण आज ते माध्यम झालेलं आहे ना. पूर्वी कसं असायचं की मुलांमध्ये सातत्याने राहायची, ती त्यांच्याबरोबर खेळायची, मस्ती करायची, तासनतास, म्हणजे त्यांना घर जवळचं वाटण्यापेक्षा मित्रमैत्रिणी हेच जवळचे वाटायचे. आजही तेच वाटतं, पण आज काय होतंय की त्याची ती भूक क्षमत नसल्यामुळे घरी आल्यानंतर आणि मोबाईल नावाचं वस्तू हातात मिळाल्यामुळे त्याच्यावरनं त्यांना सातत्याने त्यांच्याशी कनेक्ट राहावं असं वाटतं. आता प्रत्यक्ष कनेक्टला राहण्याला त्याच्यावरचा उपाय शोधतात. आता हे आपण जेव्हा रिस्ट्रिक्ट करायला जातो तेव्हा साहजिकपणे त्यातून वाद निर्माण होतात, आणि मग ठीक आहे, मग तुम्ही मला अडवताय का, मग मी करूनच दाखवणार. आणि मग या सगळ्याचं रूपांतर हळूहळू प्रॉब्लेम मध्ये यायला लागतं. मग पालकांबरोबर विसंवाद निर्माण व्हायला लागतो, मग ते हळूहळू स्क्रीन ऍडिक्शनकडे जायला लागतात, मग हळूहळू ते घरापासनं बाजूला राहण्याची त्यांची मानसिकता तयार व्हायला लागते. सो या सगळ्याचा परिणाम म्हणजे प्रश्न आहेत का, तर ते आहेत. पण ते का आहेत, तर ते योग्य वेळेला योग्य प्रकारे रिस्पॉन्ड न केल्यामुळे निर्माण होतात, आणि त्यामुळे ते वाढत जातात. जर ह्या सगळ्याला योग्य वेळेला म्हणजे साधारणतः 11-12 वर्षापासून जर आपण योग्य प्रकारे याला रिस्पॉन्ड करायला लागलो ॲज अ पालक म्हणून, तर कदाचित ह्याचं रूपांतर प्रश्नामध्ये नाही होणार. हा पालक आणि मुलं यांच्या सवडीचा स्मूथपणे जाण्याचा कालखंड ठरेल. प्रसाद, आता हे आपण या गोष्टीचं सरसकटीकरण नको करूया. बऱ्याचदा पालकांचं असं असतं की आमच्या मुलांमध्ये हा प्रॉब्लेम दिसत नाहीये, मग त्या लोकांनी पण हे वर्कशॉप करावं का माइंडफुल टीन्सचं? आपण हे समजून घेऊया की माइंडफुल टीन्स हे वर्कशॉप मुळात प्रॉब्लेमसाठी नाहीये. मुळात मी मगाशी म्हटलं तसं की ही एक फेज आहे, आणि ही फेज
पालक आणि मूल या दोघांनीही समजावून घेणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावर पुढचं अख्खं आयुष्य अवलंबून आहे. ही फेज जर नीटपणे पार पडली तर त्याच्या पुढचे अनेक प्रश्न कमी होणार आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या वयामध्ये हळूहळू मुलांना सुद्धा आणि पालकांना सुद्धा, म्हणजे पालकांना तर हळूहळू मुलांच्या भविष्याबद्दलचे प्रश्न पडायला लागलेले असतात, त्याची काळजी वाटायला लागलेली असते आणि त्याचा ते विचारही करत असतात. तसं मुलांनाही हळूहळू स्वतःच्या क्षमता लक्षात येणं आणि त्या वापरून स्वतःला डेव्हलप करणं ह्याच्याकडे जायची सुद्धा त्यांना म्हणजे त्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दलची प्रोसेस सुरू झालेली असते. हे वर्कशॉपचा हेतूच हा आहे की मुलांना मुळात त्यांच्या स्वतःच्या क्षमता शोधायला मदत करणं, त्यांचे स्ट्रेंथ शोधायला मदत करणं आणि त्या स्ट्रेंथ वापरून कशा बघायच्या, त्या कशा प्रकारे वापरायच्या आणि त्यातून स्वतःला डेव्हलप कसं करायचं ह्याच्यासाठी मदत करणं हा मुळात त्याचा हेतू आहे. मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये पालक काय प्रकारे मुलाला मदत करू शकतात, म्हणजे 2 प्रकारे. इमोशनल लेवलला मुलांना स्टेबल कसं करायचं, म्हणजे खरं तर 3 प्रकारे आपण याचा विचार करूया की एक तर माझं मूल पुढच्या 6, 7, 8 वर्षांमध्ये काय फेजमधनं जाणार आहे हे पालकांनाही समजणं आणि हे मुलांनाही समजणं, ही पहिली स्टेज झाली. दुसरी गोष्ट, मुलांच्या या वयातल्या प्रामुख्याने इमोशनल गरजा काय काय असणार आहेत आणि त्या कशा भागवायच्या आहेत, त्यासाठी काय काय करायला लागणार आहे, इमोशनली मूल कुठल्या कुठल्या टप्प्यातनं जाणार आहे, हा दुसरा भाग आहे. तिसरा टप्पा ही त्यांच्या आता वैचारिक गरजा, कारण आता मूल हळूहळू स्वतःला मोठं समजायला लागलेलं असतं, त्यामुळे पालकांनी त्याच्याशी अगदी गुलुगुलू लहान मुलासारखं बोलतात तसं बोलण्याची अपेक्षाच नसते. त्याची अपेक्षा किंवा उगाचच पालकांनी प्रेम करावं अशीही त्याची अपेक्षा नसते, रादर ते त्यांना नकोच असतं. त्यांची अपेक्षा रादर पालकांनी आपल्याला मोठ्यांसारखं वागवावं, मोठ्या व्यक्तीप्रमाणे आपल्याबरोबर बोलावं, आपल्याबरोबर गप्पा माराव्या, ह्या प्रकारे म्हणजे आपल्याला मोठं समजावं, आपल्याला घरातला एक महत्वाचा मोठा जबाबदार व्यक्ती समजावं, ही त्यांची अपेक्षा हळूहळू वाढायला लागलेली असते. आणि या प्रकारे जर पालकांनी त्यांना मदत केली, सो हे कसं करायचं हा या वर्कशॉपमधला तिसरा महत्वाचा भाग आहे. आणि चौथा भाग मगाशी म्हटलं तसं की मुलांच्या स्ट्रेंथ ओळखून त्या विकसित करायला पालकांनी कशी मदत करायची, हा चौथा भाग. त्यामुळे फक्त प्रॉब्लेमसाठी हे वर्कशॉप आहे का, तर नक्की नाही. उलट माझी अशी इच्छा आहे की प्रॉब्लेम हळूहळू कमी व्हावेत आणि ह्या प्रकारे स्ट्रेंथ एकमेकांच्या ओळखून, म्हणजे पालकांनी मुलांच्या ओळखाव्यात, मुलांनी पालकांच्या ओळखाव्यात आणि त्यातून एकत्रितपणे पुढे जावं, त्यातून पुढचा भविष्यकाळ अधिक सुकर व्हावा, याच्यासाठी हे वर्कशॉप आहे. माइंडफुल टीन्सच्या या वर्कशॉपमध्ये नेमकं असं काय होतं की मुलांमध्ये खरंच बदल होतात? एकतर हे वर्कशॉप हे या वयातल्या मुलांची थॉट प्रोसेस लक्षात घेऊन डिझाईन केले. ह्या वयात मुलांना काय लागतं, तर त्यांना मोकळं होण्यासाठीचं वातावरण लागतं. त्यामुळे ह्या वर्कशॉपमध्ये खरं तर मुलं खूप मोकळी होतात. इथे त्यांना मोकळं होण्यासाठीच्या संधी दिल्या जातात. मोकळं होतात याचा अर्थ ती मोकळेपणाने सगळं माझ्याशी बोलतात अशा अर्थाने नाहीये. मोकळं होतात याचा अर्थ ती त्यांचा स्वतःचा विचार करायला लागतात. ते जे कुठेतरी अडकलेलं असतं त्यांचं विचार करणं किंवा स्वतःचं कन्फ्युजन असतं, ते इथे ऍक्टिव्हिटीजच अशा डिझाईन केलेल्या आहेत की त्या कन्फ्युजन कमी व्हायला मुलांना मदत होते. त्यांची थॉट प्रोसेस सुरू होते की मी काय वागतोय, मी कसा वागतोय, मी कसा बोलतोय, स्वतःबद्दलचं म्हणजे ज्याला इंट्रोस्पेक्शन असं म्हणतात, तर त्या इंट्रोस्पेक्शनला सुरुवात होते. त्यामुळे त्यात होतं असं की पूर्वी घडलेल्या घटना सुद्धा म्हणजे त्यांच्या बाबतीत ज्या घटना घडलेल्या असतात तर त्याच्यावर ते विचार करायला लागतात. त्यातून त्यांच्या वागण्यामध्ये काय फरक पडलाय का किंवा त्याचे परिणाम त्यांच्या वागण्यावर झालेत का त्याचा विचार करायला लागतात. त्यांना स्वतःला जे शाळेमध्ये असेल, समाजामध्ये असेल, इव्हन घरात असेल, सोसायटीमध्ये असेल, वागताना जे त्यांना त्रास जाणवतात त्याचा ते विचार करायला लागतात, त्याच्याबद्दल ते बोलतात. त्यातून मी कसा आहे, मला कुठले त्रास होत आहेत, माझ्या अडचणी काय आहेत, ह्याच्याबद्दलची हळूहळू क्लॅरिटी, स्पष्टता मुलांना यायला लागते. त्यातून होतं असं की त्यातून मुलं अधिक मोकळी होतात, स्वतःबद्दल स्वतःला काय वाटतंय हे पालकांनी कम्युनिकेट करतात. त्यातून स्वतःच्या नेमक्या गरजा त्यांना समजतात की मला नेमकी पालकांची कुठे मदत हवी आहे, ती कशा प्रकारे हवी आहे हे त्यांना लक्षात यायला लागतं. दुसरी गोष्ट अशी होते की त्यांना इथल्या ऍक्टिव्हिटीमधनं स्वतःची जबाबदारी लक्षात यायला लागते की मी व्यक्ती म्हणून, म्हणजे मी जर विद्यार्थी असेल तर माझी जबाबदारी काय आहे, मी घरातल्या एक व्यक्ती असेल किंवा घरातला एक मेंबर असेल, मग तो भाऊ बहीण म्हणून असेल किंवा मुलगा मुलगी म्हणून असेल,
माझी जबाबदारी काय आहे, समाजातला एक घटक म्हणून माझी जबाबदारी काय आहे, या सगळ्याची क्लॅरिटी त्यांना स्पष्टता यायला लागते. याच्या आधारे त्यांना स्वतःच्या भविष्याची दिशा निश्चित करता येते. म्हणजे इथून पुढे मी काय करणार. अर्थात ह्याला पालकांची मदत लागतेच आणि म्हणून इथे दुसऱ्या दिवशी मी पालकांना बोलावतो, त्यांना इन्व्हॉल्व करतो की तुमचं मूल कसा विचार करतंय, ते काय प्रकारे रिॲक्ट करतंय, ते रिस्पॉन्ड करतंय, ते काय प्रकारे ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होतंय, ते तुमच्याशी कसं बोलतंय. ह्या सगळ्याच गोष्टी तुम्ही बघणं, समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि त्यातून पालक आणि मुलं यांचा एकमेकांचा सपोर्ट सिस्टीम उभी करतो की जी मग मुलांना आणि पालकांसाठी सुद्धा महत्त्वाची ठरते. मुलांना पुढचं आयुष्य त्यांचं स्मूथ करण्यासाठी महत्त्वाची ठरते. माइंडफुल टीन्स हे टीनेजमधली मुलं आणि त्यांचे पालक यांना डोळ्यासमोर ठेवून केलेले ट्रान्सफॉर्मेटिव्ह स्वरूपाचं वर्कशॉप आहे. मुळात हे वय हे मुलांच्या दृष्टीने खूप गोंधळाचं वय आहे आणि तितकंच पालकांच्या दृष्टीनेही आहे. मुलं मोठी व्हायला लागलेली असतात, त्यांच्यामध्ये शरीरात, मानसिक पातळीवर, शरीराच्या पातळीवर अनेक बदल व्हायला लागलेले असतात आणि त्याचं रूपांतर मुलांची चिडचिड होणं, वैताग येणं, पालकांशी न पटणं, एकटं राहणं, अनेकदा मोबाईल स्क्रीन ह्याच्या ॲडिक्शन होणं, ह्या सगळ्याकडे वळायला लागलेलं असतं. आणि ह्यामध्ये अनेकदा पालक आणि मूल यांच्यामधला विसंवादही या काळामध्ये वाढायला लागतो. ह्या सगळ्यामध्ये मुलांना योग्य प्रकारे समजावून सांगणं आणि पालकांना मुलांची बाजू समजावून देणं, ह्या दोन्ही कारणांसाठी कुणीतरी एका त्रयस्थ मध्यस्थाची गरज असते की जो मुलांनाही समजून घेईल आणि जो पालकांनाही समजून घेईल. माइंडफुल टीन्स हे वर्कशॉप हे याच्यासाठी आहे की मुलं आणि पालक यांचे योग्य सांगड घालून देणं आणि त्यातून त्यांना पुढे जाण्यासाठीची योग्य दिशा मिळवून देणं. इथे मुलं मोकळी होतात, मोकळेपणाने बोलतात, स्वतःच्या क्षमता समजतात. पालक आणि मुलं यांचं रिलेशन तयार होतं, अधिक स्मूथ रिलेशन तयार होतं आणि त्यातून पुढचा मुलांचा टीनेजचा प्रवास हा अधिक सुखाचा होतो. याच्यासाठी माइंडफुल टीन्स आहे.